गिरधारी एक गरीब शेतकरी आहे. त्याच्याकडे त्याचे काही पुश्तैनी शेती आहे, पण गिरधारीने बँकमधून खूप सारा कर्ज घेऊन ठेवला आहे आणि खराब वातावरण असल्यामुळे त्याच्या पिकांना खूप नुकसान झालं आहे. मला तर वाटतं आहे की ह्या वेळेस पण आपल्यासोबत ऋतू साथ देणार नाही. असं नका म्हणू ना हो. जर हे खरं झालं तर ह्यावेळी बँक आपल्या सगळ्या शेतावरती कब्जा करेल, कारण आपण 6 महिन्यापासून बँकेचं कर्ज नाही फेडलंय. भलं मला असं का वाटेल की आपलं पीक नष्ट व्हावं, पण सगळं माझ्या हातात तर नाही ना. जसंच फसल पिकायची वेळ येते, पावसातून खूप सारं ओले बरसतात आणि गिरधारीची सगळं पीक खराब होऊन जाते. गिरधारी त्याची पत्नी विमला दोघे पण रडू लागतात. अरे देवा, आपण उद्ध्वस्त झालो. आता तर बँकवाले आपल्याला सोडणारच नाही. मला तर भीती वाटते, जर आपली शेती पण आपली जर नाही राहिली तर आपल्या शेतकरी व्हायचं काय मतलब आहे. दुसऱ्या दिवशी गिरधारीच्या घरी बँक मॅनेजर येते. गिरधारी, तू 6 महिन्यापासून बँकेचं कर्ज फेडलं नाहीयेस. आम्हाला सगळं कर्ज आजच पाहिजे, नाहीतर आम्ही तुझं शेत जप्त करू. असं नका म्हणू मॅडम. तुम्ही एका शेतकरीशी त्याचं शेत घेऊन घ्याल तर तो अनाथ होऊन जाणार. हे बघ, मला तुला बेघर करताना अजिबात आवडत नाहीये, पण माझी सुद्धा मजबुरी आहे. मला सुद्धा पुढे उत्तर द्यावं लागतं. जर तुझ्याकडे कर्ज फेडण्यासाठी पैसे नाहीयेत तर शेताचे कागदपत्र आम्हाला दे, आणि जेव्हा तुझ्याकडे पैसे येतील तेव्हा कर्ज फेडून तुझ्या शेताचे कागदपत्र परत घे आणि शेत तुझं होऊन जाईल. गिरधारीला न वाटून पण तो आपल्या शेतीचे कागद बँक मॅनेजरला देऊन देतो. हे बघून गिरधारीची पत्नी रडायला लागते. आपण उद्ध्वस्त झालो. आजपर्यंत मी काहीच नाही ऐकलं की शेतकरी असून आपल्याकडे आपलं स्वतःचं शेत सुद्धा नाहीये. आता आपण काय करणार? तू चिंता नको करू, वरचा तो बसलेला काही ना काही रास्ता काढेल. काही दिवसानंतर गिरधारी जंगलात जातो आणि तिथनं एक थैल्यामध्ये भरून माती घेऊन येतो. हे गे, जंगलातून एक थैला माती घेऊन आलोय. ह्या मातीने आपण काहीतरी छतावर उगवू शकतो. पण ह्या मातीला आपण ठेवणार कुठे? अजून कुठे? आपल्या छतावर. गिरधारी थैल्यातून मातीला आपल्या माडीच्या एका कोपऱ्यात टाकून देतो. ह्यामध्ये काय रोवणार? गहू, धान्य किंवा अजून काही धान्य तर नाही रोवणार ना? जर आपण ह्या मातीत बांसचे झाडं लावले तर? तसं पण आजकाल बाजारात बांसची विक्री खूप होत आहे. हा, हे ठीक होईल. ठीक आहे, मी आपल्या मित्रापासून काही बांसचे झाड घेऊन येतो. गिरधारी आपल्या मित्राकडून बांसचे काही लहान लहान झाडं गिरवी मागून घेऊन येतो आणि आपल्या माडीवर टाकलेल्या मातीमध्ये लावून देतो. आपण या झाडांची खूप चांगली देखभाल करू. आता हेच आपलं जगण्याचा सहारा आहेत. आता हे सुद्धा नाही झाले तर मग आपल्या सगळ्या अपेक्षा तुटून जातील. विमला नेहमी बांसच्या झाडांमध्ये एक एक बाल्टी पाणी टाकते आणि बघताच बघता काही दिवसांमध्ये बांसचे लहान झाड खूप हरेभरे होऊन जातात. बघ विमला, तुझी मेहनत सफल झाली बघ. पण आता एक समस्या झाली आहे. उष्णतेमुळे विहिरीचं पाणी सुकत चाललंय. मला भीती वाटते की संपूर्ण सुकून गेलं तर, नाहीतर आपले बांबूची झाडं सुद्धा सुकून जातील. विमलाला ज्या गोष्टीची भीती होती तेच झालं. काही दिवसानंतर भयंकर गरमी पडल्यामुळे विहीर सुकून जाते, ज्यामुळे गिरधारीच्या घरी पाण्याची कमी होऊन जाते. आता काय करणार? घरात तर 2च बाल्ट्या पाणी आहे. मी कुंडीमध्ये देवाच्या नावाचं पिंपळाचं झाड लावलं आहे. त्याला सुद्धा पाणी देणं गरजेचं आहे. जर ते सुकून गेलं तर माझी पूजा मध्येच खराब होऊन जाईल. नाही नाही, असं नको करशील. तू 1 महिना निरंतर व्रत ठेवला आहे. तू आपली पूजा आणि व्रत मधात नको तोडशील. तू पिपलच्या झाडालाच पाणी दे, बांसच्या झाडांना राहू दे. जे होईल ते बघितलं जाईल. विमला एक बाल्टी पाणी घेऊन जाऊन कुंडीत टाकते, ज्यामध्ये तिने पिपळचं झाड लावलं आहे आणि कुंडीच्या जवळ दिवा जळवून पूजा करत असते. आज विमलाच्या पूजाला 1 महिना होऊन गेलाय, ज्याने तिची पूजा संपन्न होऊन जाते आणि तिला एक चमत्कार बघायला मिळतो. बघा ना हो, या भयानक उष्णतेमध्ये सुद्धा पिंपळाच्या झाडाने पाणी नाही पिलं आणि या कुंडीमध्ये पाणी जसंच तसंच आहे. वाटतंय हे देवाचं काहीतरी चमत्कार आहे. तू जाऊन हे पाणी बांसच्या झाडांमध्ये टाकून दे. विमला पिपळचं झाडवाला कुंडी उचलून तिला माडीवर घेऊन जाते आणि त्याचं पाणी बांसच्या झाडांमध्ये वरून टाकते. ती पाणी टाकत जाते, पण त्या झाडातलं पाणी संपत नाही. अहो, ऐकलत का? जरा इकडे येता का?
काय झालं? हे बघा, मी पाणी घालतच आहे, परंतु ही कुंडी रिकामीच होत नाहीये. हे सगळं तर देवाचा आपल्यावरचा आशीर्वाद आहे. जे तू 1 महिना पूजा करून व्रत ठेवला आहे, हे सगळं त्याचंच फळ मिळत आहे. याचा अर्थ आपण रोज या सुक्यामध्ये सुद्धा आपल्या बांबूच्या झाडांना पाणी देऊ शकतो. हो, नक्की देऊ शकतो. आता विमला रोज त्या झाडांमधून बासच्या झाडांना पाणी टाकते. आणि काही दिवस झाल्यानंतर एक सकाळी झाल्यावर विमला आणि गिरधारी जागतात तर बघतात की त्यांचे बासचे झाड खूप लंबे आणि खूप घने झाले आहे आणि त्यांच्यातून एक वेगळ्या प्रकारचा प्रकाश चमकत आहे. हे बघून दोघं खूप खुश होऊन जातात. बघा ना, देवाची कृपा, आपली मेहनत सार्थकी लागली आहे आणि बांबूची झाडं संपूर्ण छतावरती पसरली आहेत. हे पूर्ण बास तर जंगलच बनून गेलं आहे. वाटतंय आता हेच बासचे झाड आपल्याला आपले शेत परत मिळवतील. विमला आणि गिरधारी खुश होऊन जातात. पण जेव्हा रात्र होते तेव्हा बासच्या झाडांमध्ये एक वेगळी चमक असल्या कारणाने एका चोराचं लक्ष त्याच्यावर जातं आणि तो चोरी करायसाठी गिरधारीच्या माडीवर पोहोचून जातो. अरे वा, किती मोठे मोठे बास! मी तर याला पण विकून खूप सारे पैसे कमवू शकतो. चोर एका लंब्या बासच्या फांदीला पकडून खाली ओढतो आणि जसंच तिला खाली ओढतो, लचिली असल्यामुळे टहनी वरती उचलून जाते आणि चोर उचलून वर बासच्या उपरी भारवर येऊन जातो. अरे बापरे, हे काय झालं? कुठे आलो मी? इथे कसं आलो? आता खाली कसं उतरेल? जर येथून पडलं तर माझे हाडं मांस सगळं तुटून जाईल. चोर बासच्या दुसऱ्या फांदीवर पाय ठेवून खाली यायचा प्रयत्न करतो, पण ती बास पण लचेली असल्याच्या कारणात त्याला उचलवून टाकते आणि चोर तिथनं दूर जाऊन एका रेगिस्तानात पडून जातो. दुसऱ्या दिवशी गिरधारी उठतो आणि विमलासोबत मिळून बास कापू लागतो. मला असं वाटतं की आता बास पूर्णपणे कापायला तयार आहे. आपल्याला याला कापून बाजारात घेऊन गेलं पाहिजे. हां, तसं पण धान्य रोवण्याचा वेळ जवळ आला आहे. त्याआधी आपण ह्यांना विकून आपल्या शेताला बँकेकडून सोडून घेऊ. विमला आणि गिरधारी दोघं मिळून बास कापतात आणि त्याला बाजारात घेऊन जातात. तेव्हा एका सोनाराची नजर गिरधारीवर पडते आणि तो गिरधारीला येऊन जवळ म्हणतो, सोन्याचे बास कुठे घेऊन जात आहेस? हे तर खूप किमती आहे. मी यांना विकायला जात आहे. तू हे सोन्याचे बास मला विकून दे. मी तुला याची चांगली किंमत देईल. गिरधारी सगळ्या सोन्याच्या बासला सोनाराला विकून देतो आणि सोनाराच्या बदल्यात गिरधारीला खूप सारे पैसे देतो. या पैशांना गिरधारी बँकेत जमा करून टाकतो आणि आपल्या शेतांना बँकमधून सोडून घेतो. हे घे, बँकने आपले कागद वापस करून दिले. आता आपण शेती करू शकतो. दुसऱ्या दिवशी विमला आणि गिरधारी आपल्या शेतांमध्ये शेती आणि पीक उगवायला आपल्या शेताकडे निघू लागतात. गिरधारी आणि विमला आता आपल्या स्वतःच्या शेतामध्ये शेती करतात आणि आपलं सुखी जीवन जगू लागतात. बन्सीपूर नावाचं गाव एक कमी माणसं असलेलं गाव होतं. बरेच गावातील लोक शेतीच करत असायचे आणि कमी माणसं असल्यामुळे गावामध्ये चहलपहल असायची. लोक सुख आणि दुःखामध्ये एकमेकांची मदत करत असायचे. बन्सीपूर गाव जंगलाच्या जवळ असल्यामुळे तिथला नजारा खूपच जास्त सुंदर असायचा. लोक एकदा बघतील तर बघतच राहतील आणि याचमुळे गाव खूपच चांगलं आणि सुंदर दिसायचं. बन्सीपूर गावातली लोक छोटं छोटं काम करून त्यांचं घर चालवायचे. कोणी लाकूड कापून, कोणी शेती करून. जसं गाव बाहेरून सुंदर दिसायचं तसंच ते आतूनही होतं. एक दिवस मोठ्या शहरातल्या व्यापाराची नजर त्या गावावरती पडली, जो तिथे फिरायला गेला होता. काय भाऊ, काय हाल आहे? मी शहरातून आलोय आणि बन्सीपूर गाव तर कमालीच आहे. इथे येताच माझ्या डोळ्यांनी एवढे चांगले नजारे बघितले की मला इथेच राहण्याची इच्छा होत आहे. हो हो, हे गाव आणि जंगल आणि इथल्या नजारेची गोष्टच निराळी आहे. आणि आता तर काही लोक बाहेरून फिरायला सुद्धा येतात. सगळेजण इथला नजारा आणि इथल्या भोजनाचा खूप आनंद घेतात. ही तर खूप चांगली गोष्ट आहे. मी पण इथे एक चांगला व्यापार करण्याचा विचार करतोय. इथले नजारे बाहेरच्या लोकांना खूप आवडतात. हो, हे तर आहेच. आणि जर तुम्हाला पण इथे थांबायचं असेल तर थांबू शकता.
बस यासाठी फक्त तुम्हाला काही जमिनीच तर विकत घ्यायच्या आहेत. काही अंतरावरच वन विभागाचं कार्यालय आहे, तिथे जाऊन तुम्ही बघून घ्या. जसं तो शहरी व्यापारी म्हणजेच विजयने ही गोष्ट ऐकली, तो लगेचच वन विभाग कार्यालयामध्ये फिरत फिरत जाऊन पोहोचला. विजयला बघताच वन विभागाचे कर्मचारींना समजलं की नक्कीच कोणता तरी मोठा मासा हाताला लागला आहे. जी बोला, काय झालं? मी इथे खूप मोठा सौदा करण्यासाठी आलोय. पूर्ण 100 एकर आणि तिथे एक खूप मोठा रिसॉर्ट बनवून तिथे लोकांना एक चांगली सुविधा देऊ इच्छितो. एकीकडे गावाची सुंदरता आणि मधुरता, एकीकडे माझा छोटासा रिसॉर्ट. आणि तुम्हाला माहिती आहे, ही तुमच्या फायद्याची गोष्ट आहे. तुम्हाला बघताच मला कळलं होतं की आजचा दिवस आपला खूप चांगला जाणार आहे. मला हा सौदा मंजूर आहे. लवकरात लवकर तुम्ही कागदपत्र तयार करा. वनाचे 100 एकरच तर आहे, खूप मोठं जंगल आहे आणि याने आपल्याला आणि सरकार दोघांनाही फायदा आहे. विजय ही गोष्ट ऐकून खूप आनंदी होतो आणि बन्सीपूर शहरातल्या थोड्याशा हिस्स्यामध्ये त्याचा बंगला बनवतो, जिथून सगळा नजारा दिसेल. तिथं रिसॉर्ट असल्यामुळे लोक खूप लांबून लांबून त्यांच्या परिवारासोबत तिथे येऊन तिथल्या वातावरणाचा खूप आनंद घेतात. लोक त्यांच्या पूर्ण परिवारासोबत तिथे फिरायला यायचे. कपल्स हनीमूनसाठी यायचे. गावाच्या चहलपहलमुळे विजयचा व्यापार जास्त आणि चांगला चालू लागला होता. गावाच्या चहलपहलमध्ये लोक त्यांच्या मनाची शांती शोधायचे आणि याच गोष्टीमुळे विजयचा मुनाफा जास्त होत होता. बघता बघता जास्त मुनाफ्याच्या लालचमध्ये विजयने अजून जास्त जंगलची जमीन खरेदी केली आणि खूप वेगवेगळे रेस्टॉरंट्स, लॉज, दुकान ओपन करू लागला. आणि ठीक 10 वर्षानंतर अर्ध्यापेक्षा जास्त झाडांचं जंगल आता सिमेंटचं जंगल बनलं होतं. चांगलं वाटतंय. देव करो की सगळं असं सुरळीत चालत राहावं म्हणून. पण काही दिवसापासून टुरिस्ट आणि व्यवसाय चांगला नाही चालत आहे. माहीत करून घ्यावं लागेल की काय गोष्ट आहे. घनशू. येस सर. मी कॉफी आणि चहा लावलाय. तुम्हाला काही पाहिजे? आजकाल आपल्याकडे एवढे कमी टुरिस्ट का येत आहेत? मी आज बघितलं की आज रिसॉर्टमध्ये तू आणि मीच आहे. लाईट बिल सुद्धा भरू नाही शकणार आपण जर असंच चालत राहिलं तर. सर ॲक्च्युली आता इथे बघण्यासाठी लोकांना काहीच उरलेलं नाहीये. लोक येऊन इथे काय करणार? इथे पण आता शहरांसारख्या बिल्डिंग आणि बिमारी, स्मोक आणि पोल्युशन सुद्धा झालेलं आहे. त्यामुळेच लोकांना इथे यायला आवडत नाहीये. या गोष्टीची आपल्याला चांगल्याने जाणकारी काढावी लागणार आहे की आपल्या व्यापारामध्ये गिरावट का होत आहे. विजय घनसुखला त्याच्यासोबत घेऊन बन्सीपूर गावामध्ये जातो. तेच बन्सीपूर गाव जिथे जनावरांची चहलपहल होती. जे गाव कच्च्या घरांनी बनलेलं होतं. तेच बन्सीपूर जंगल जे झाड, डोंगर, नदी यांच्यामुळे खूप सुंदर दिसायचं. आणि आता त्या जंगलला पत्थर आणि सिमेंटने छापलं होतं. कसे आहात मालिक तुम्ही? तुम्ही तर पूर्ण बदललेत, पण थाट बाट तर आधी सारखेच आहे. मी खूप चांगला आहे भोला, पण हे गावातले सगळे घरं आणि लोक कुठं निघून गेलेत? कोणी नजर नाही येत आहे. काय सांगू मालिक तुम्हाला? ते म्हणतात सडक आता आली आपल्या गावात, जेव्हा सगळे लोक शहरात गेलेत. इथे येऊन लोक काय करणार? इथे श्वास घेणं म्हणजे आपल्या फुफ्फुसांना बिमारीला आमंत्रण देण्यासारखं आहे. प्रत्येक जागी बिमारी फैलत आहे. ही खूप मोठी समस्या आहे आणि या गोष्टीमागे मला असं वाटतंय कुठे ना कुठे माझी चुकी आहे. वर्षापूर्वी मी या गावातल्या जंगलाला सिमेंटचं जंगल बनवलं. सर यामुळेच तर लोक आधी जंगलात जाऊन तिथे सफारी करायचे, जनावरांना बघायचे सुद्धा. यामध्येच आपल्या काही प्रोजेक्टमुळे काही जनावरांना आपण झूमध्ये पाठवलंय. इथे तर आता जंगल राहिलंच नाहीये. सगळं सिमेंटचं जंगल झालंय. सगळं असंच जर चालत राहिलं तर प्रकृती वाचणारच नाही आणि यामुळेच आपला व्यापार सुद्धा नाही चालत आहे. आपण प्रकृतीसोबत खूप मोठी चूक केली आहे. आपल्याला याला लवकरात लवकर सुधारावं लागणार आहे. तेव्हा विजय त्याच्या सगळ्या कर्मचाऱ्यांना बोलवून म्हणतो,
मी आता जे सांगायला जाणार आहे तुम्ही ते एकदम काळजीपूर्वक ऐका. आतापासून आपण आपल्यासोबत बी म्हणजे सीड सोबत घेऊन चालूया. जर कुठे एखादं झाड कापलं गेलं तर आपण त्या जागी 20 झाडं लावायची किंवा त्यापेक्षा जास्त. येस सर, तुम्ही नक्कीच बरोबर बोललात आणि यामुळे आपली प्रकृती अजून चांगली होईल. आजपासून आपण लोक झाडे लावूया. सगळे लोक प्रत्येक ठिकाणी झाड लावू लागतात. बन्सीपूर गावाला पहिल्यासारखं बनवण्याचा प्रयत्न करू लागतात. बघता बघता त्यांच्या प्रणने हे करून दाखवलं आणि आता सिमेंटचं जंगल बदलू लागलं. छोटी छोटी रोपं आता खूप मोठी झाड बनले होते. काही आंब्याचे तर काही कडुलिंबाचे. काही वर्ष निघून गेले. मालक, मी तुम्हाला बोललो होतो, जर आपण प्रकृतीची सेवा करणार तर प्रकृती आपली सुद्धा सेवा करणार. मी प्रत्येक गोष्टीला व्यापार समजायचो. मला आज कळलंय की व्यापार आणि प्रकृती दोघांनाही वाचवू शकतो. मी किती चुकीचा होतो. आता जेव्हा सुद्धा एखादं झाड कापले जाते तर मी 100 लावायची सुद्धा जिम्मेदारी स्वतः घेतो. मी हे शिकलोय. जर सगळ्यांची सोच अशीच बनली तर प्रत्येक जागी सगळ्यांचं भलं हो. बिमारी कमी होणार, लोक तंदुरुस्त राहणार, सगळं चांगलं होणार. अशाच पद्धतीने विजयने व्यापाराचा आणि प्रकृतीचं असंच लक्ष ठेवलं होतं. सिमेंटचं जंगल पुन्हा एकदा झाडांच्या जंगलामध्ये बदललं होतं. लोक त्यांची वेळ तिथल्या ताज्या हवेमध्ये घालवण्यासाठी येऊ लागले. सगळं पहिल्यासारखं झालं. लोक पुन्हा बन्सीपूरमध्ये येऊन तिथल्या चहल पहल मध्ये आनंद घेऊ लागले.